आमदार निवासस्थानी शासकीय अधिकारी, व्यापारी वर्ग तसेच नागरिकांची बैठक संपन्न झाली। नाशिकच्या नांदगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र वाढले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तातडीने पोलीस विभाग, व्यापारी व नागरिकांची बैठक घडवून आणली। या बैठकीस अंजुम कांदे, युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, नगराध्यक्ष सागर हिरे, अप्पा पोलीस अधीक्षक, DYSP नांदगाव, मनमाड शहर पोलीस निरीक्षक, LCB पोलीस निरीक्षक, संबंधित अधिकारी, शहरातील व्यापारी बांधव, नागरिक उपस्थित होते। या बैठकीत विविध व्यापारी व सामान्य नागरिकांनी आपले अनुभव पोलीस अधिकाऱ्यांकडे बोलून दाखवले। यावेळी अंजुम कांदे, फरहान दादा खान यांनी पोलीस विभागाने तात्काळ दाखल घेत उपाययोजना करावी अशा सूचना केल्या। नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव पोलीस प्रशासनाने जनतेच्या सुरक्षिततेसाठी हलगर्जीपणा न करता पावले उचलावे, नागरिकांच्या तक्रारी दाखल करून घ्याव्यात अशा सूचना केल्या। यावेळी DYSP महाजन यांनी बोलताना लवकरच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन येथून दोन पोलिसांची मिळून एक टास्क फोर्स तयार करणार। ती टीम या सर्व घटनांवर आणि उपाययोजनांवर काम करणार। लवकरच यावर कठोर उपाययोजना करू आणि परिस्थिती बदलवू असे सांगितले। अप्पा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला अधिक लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या, तसेच स्वतःही संपूर्ण परिस्थितीवर काम करणार, लवकरच योग्य ते सुरक्षित वातावरण निर्माण करून देणार असे आश्वासन दिले। यानंतर फरहान दादा खान, सागर हिरे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गावातील चोरीच्या घटनास्थळी भेट दिली व नागरिकांशी चर्चा केली। आवाज जनतेचा न्यूज मराठी, वृत्तवाहिनी, नांदगाव।